नमस्कार, बेस्ट किचनेट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण आलो आहोत नियर गुरु गोविंद सिंग कॉलेज, जिथे आपण लिव्हिंग आणि बेडरूम फर्निश केला आहे मिस्टर अँड मिसेस पळसकर जी यांचा. नमस्कार मॅम. नमस्कार. तर सर्वात प्रथम आपण त्यांना जाणून घेणार आहोत की त्यांना बेस्ट किचनेटचा संपर्क कसा मिळाला किंवा त्यांची ओळख कशी झाली. ऍक्च्युली माझ्या हस्बंडचा तो डेलीचा रूट आहे, जिकडे तुमचं ऑफिस आणि पूर्ण युनिट आहे ते. तर त्यांना माहिती होती थोडीशी की तिकडे असं फर्निचरचं काम चालतं, तर मग त्यांच्या थ्रूच आम्ही डिरेक्टली तिकडे आलेलो. आणि जेव्हा तुम्ही आपल्या आउटलेटला व्हिजिट केलं त्यानंतर आपले टीम डिझायनर्स आपले जे एक्झिक्युटिव्ह आहेत त्यांच्याशी तुमचा कसा संपर्क झाला. आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला महेंद्र सर भेटले होते. त्यांनी ते होते आणि एक इंटेरियर डिझायनरच्या मॅम होत्या. मग त्या दोघांनी आम्हाला खूप छान कोऑपरेट केलं आणि आमच्या ज्या आयडियाज होत्या त्या आम्ही त्यांना सांगितल्या आणि त्यांनी पण आम्हाला आयडियाज दिल्या आणि मग त्या एक कॉम्बिनेशन करून मग झालं सगळं असं. ओके. आणि जो आपला डिझायनिंगचा पार्ट आहे तुम्हाला किती दिवस लागले पूर्ण प्रोजेक्ट डिझाईन करायला. त्यांनी 2 ते 3 दिवसात आम्हाला दिलं होतं पूर्ण डिझाईन. आम्ही त्यांना सांगितल्यानंतर एक तो दिवस गेला आणि त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसात त्यांनी दिलं होतं आम्हाला डिझाईन करून. मॅम, कसं असतं जेव्हा आपण एखादा फर्निचरचा प्रोजेक्ट घेतो ना तेव्हा आपली पूर्ण फॅमिली त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असते. तर तुमच्या फॅमिलीचे कलर चॉईस वगैरे सर्व काही मॅनेज झालं पाहिजे, तर त्याला खूप वेळ लागतो. कधी कधी आपण त्यामध्ये चेंजेस पण करतो. तर किती चेंजेस केले तुम्ही 3D डिझाईनमध्ये. आम्ही चेंज तर 3D डिझाईनमध्ये फक्त ड्रेसिंग टेबलमध्ये चेंज केला. ऍक्च्युली आम्ही आधी वेगळा शेप सांगितला होता, बट नंतर ऍक्च्युली जेव्हा 3D डिझाईनमध्ये बघितला तेव्हा तो आम्हाला आवडला नाही. तर मग नंतर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या सजेशनने आम्हाला डिझाईन द्या. मग त्यांनी जो दिला मग तो आम्हाला आवडला आणि मग आम्ही तोच कंटिन्यू केला. यासाठी 3D डिझाईन बनवणं खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आपले एकदम व्हिज्युअल्स क्लिअर होऊन जातात की आपलं फर्निचर ॲक्च्युअलमध्ये कसं दिसेल. म्हणून आम्ही आमच्या क्लायंटला नेहमी सांगत असतो की 3D डिझाईनमध्ये तुमचे पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या की तुम्हाला कसं फर्निचर हवं आहे. आणि मॅम, जो एक टाइम पिरियड दिलेला आहे आम्ही तुम्हाला की तेवढ्याच दिवसात तुमचा प्रोजेक्ट आम्ही बनवून देऊ, तर तुम्हाला तुमच्या टाइम लिमिटमध्ये प्रोजेक्ट मिळाला का. हो, आमच्या टाइम लिमिटमध्येच आम्हाला मिळाला. आम्हाला जी डेट दिली होती त्या डेटच्या खूप अगोदरच, म्हणजे त्यांचं ऑलमोस्ट काम कम्प्लीट पण होतं. ते जे लेबर जे वर्कर होते ते पण खूप फास्ट होते, त्यांनी खूप पटापट म्हणजे केलं. ओके, थँक्यू सो मच मॅम तुमच्या रिव्ह्यूसाठी. आणि तुम्ही आमच्याकडून हा एवढा मस्त प्रोजेक्ट करून घेतला त्याबद्दल आम्ही तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट देणार आहे. तर हा होता आपला प्रोजेक्ट आणि असेच धमाकेदार प्रोजेक्टसाठी बेस्ट किचनेट चॅनलला सबस्क्राईब करा. घेऊन येतो अजून एक असा अमेझिंग प्रोजेक्ट.